बातमी शेतकऱ्यांच्या संदर्भातील आहे। राज्यामध्ये कांद्याचे भाव गगनाला भिडलेत। महत्त्वाचं म्हणजे शेतकरी आणि ग्राहक यांच्यातील बाजारभावात मोठी तफावत असल्याचं आढळून येतंय। कांद्याला बाजार समितीमध्ये 35 ते 40 रुपये किलोचा दर मिळतोय, तर तिकडे किरकोळ बाजारामध्ये भाव 80 रुपये किलोपर्यंत पोहोचलाय। साठवणुकीमधल्या कांद्याच्या वजनामध्ये उत्पादनाच्या तुलनेमध्ये 30% घट झाली आणि त्याचमुळे सध्या मिळणारा बाजारभावही शेतकऱ्यांना परवडणारा ठरत नाहीये। दरम्यान शेतकरी आणि ग्राहक यांच्यातल्या बाजारभावाच्या तफावतीची कारणं आपण समजून घेऊयात। वाढलेला वाहतूक खर्च, कांदा खरेदी ते किरकोळ बाजारापर्यंत व्यापारी ते किरकोळ दुकानदार यांची मोठी साखळी आहे, त्यामुळे व्यापारी ते किरकोळ व्यापाऱ्यांपर्यंत वाहतूक खर्च वाढतोय। कांद्यावरील 10% आडत हे सुद्धा एक कारण समोर आलेलं आहे। या संदर्भातल्या उपाययोजना नेमक्या काय आहेत आपण समजून घेऊया। शासकीय यंत्रणेमार्फत कांदा खरेदी करून शहरामध्ये कांदा विक्री केंद्र उभारणं, तसंच रेशनिंगच्या माध्यमातून सुद्धा कांद्याची विक्री केली जाऊ शकते। नाफेड किंवा इतर शासकीय संस्थांना खरेदी केलेला कांदा पुन्हा बाजार समितीमध्ये विक्री न करता थेट ग्राहकांना मिळावा, अशी सुद्धा उपाययोजना करता येऊ शकते।